नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आपला शुक्र आणि बुध हा जर शुभ असेल ना, तर आपल्या आयुष्यात आपल्याला कशाचीच कमी पडत नाही. पैसा, अडका, मान, सन्मान आणि बुध शुभ असल्यामुळे तर आपली वाणी एवढी म्हणजे गोड आणि मधुर होते की आणि अट्रॅक्टिव्ह होते की आपल्याकडे आपण जे बोलतो तेच लोकांना खरं वाटतं किंवा असं म्हणजे आपण बघा काही काही लोक वाव किती छान बोलतो हा म्हणून असं ऐकतच राहावंसं वाटतं. असं वाटतं ना, म्हणजे मोदीजी बघा, असं 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 पॉवर येते आपला जर बुध मजबूत असेल तर. तर काय करायचं की रोज रात्री झोपताना एक हिरवी वेलची ही पाण्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं एका ग्लासमध्ये. त्या पाण्यामध्ये एक हिरवी वेलची घालायची आणि खडीसाखर मिळते, पण ती छोटी छोटी मिळते ती नाही, धागेवाली असते ना, म्हणजे त्याला धागा असतो, ती अशी जाड आडवी तिडवी कशी पण वाकड्या शेपची असते, ती खरी खडीसाखर असते, ती थंडावा असतो त्याच्या. ही छोटी छोटी मिळते ती साखरेचाच प्रकार आहे हा. तर ती म्हणजे ती अशी मेन खडीसाखर जी असते वाकडी तिकडी ती घ्यायची. त्याचा एक खडा जास्त मोठी असेल तर तोडायची त्याला आणि छोटासा तुकडा पाण्यामध्ये सॉरी पाण्यामध्ये टाकायचा. ती हिरवी वेलची एक आणि तो खडीसाखरेचा खडा पाण्यात टाकल्यानंतर हे पाणी दुसऱ्या दिवशी आपण सकाळी स्वतः पिऊन जायचं. पिल्यानंतर हळू असं तुम्ही एक महिना करा, 2 महिना करा. असं करत जाल तर तुमचा शुक्र आणि बुध हे दोन्ही ग्रह नक्की शुभ होतील आणि तुम्हाला शुभ फळं देतील. तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद होईल. करून बघा, विश्वास ठेवा. नमस्कार.